हॅलो. हॅलो आई, मी अनु बोलतेय. अनु, 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. अगं आताच मी आणि आका तुझ्याबद्दल बोलत होतो. का ग? म्हणजे आता अनु काय करत असेल, सुषमा मावशीशी काय गप्पा मारत असेल, काय खात असेल. हा, तू कशी आहेस बाळा? आई मला आधी सांग, तुम्ही सगळे कसे आहात? बाबा आले का ग घरी? हॅलो. हा सुधा, काय ग? सुषमाची तब्येत बरी आहे ना? हो. बाबा घरी आले का विचारत होती. नाही नाही थोरात साहेब, हे बघा तुम्ही मीटिंग ठरवायच्या अगोदर मला सांगत जा प्लीज. अशी तुम्ही अचानक मीटिंग ठरवून मी कशी काय येऊ शकेन? माझी पंचायत होते. हे बघा, शरद जोशींना वेळ असू शकेल, मला वेळ नाहीये. मी इथे रिकामी बसलेली नसते. नाही 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 प्लीज. हे बघा, मला यायला जमणार नाही. ठीक आहे, शरद जोशींना माझी वाट बघू दे. 3 वाजता येऊ दे त्यांना. मी 4 वाजताच येईन. माझी कामं संपल्यावर मी. कळलं? आणि प्लीज याच्या पुढे लक्षात ठेवा. थँक्यू. काय आज एकदम अशी फ्रेश दिसतेस? परवा गावाहून नारळ आले होते, त्याच्या वड्या केल्यात, तुमच्यासाठी घेऊन आले. अरे वा, थँक्यू थँक्यू. पण एक मिनिट थांब. हॅलो सुधा जोशी. अक्षता तुला किती वेळा सांगितलंय मला कॉलेजमध्ये फोन करत जाऊ नकोस म्हणून. आता तुला काय खाऊ आणू? बाबाने आणलेला खाऊ अजून संपलेला नाहीये. बरं काय, चिंगुटल्या, आत्ताच ना मला सुनंदा मावशीने खाऊ आणून दिलाय, तो मी आणते तुझ्यासाठी. मग तर झालं. गुड गर्ल. पण आता मला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. मला भरपूर काम असतं कॉलेजमध्ये. कळलं? टाटा. मॅडम, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? छे, काही नाही का? नाही, तुम्ही मला म्हणालात मी खूप फ्रेश दिसते, पण तुम्ही मात्र मला फ्रेश दिसत नाही आहात. अगं, वेळ कुठे मला फ्रेश दिसायला आणि फ्रेश व्हायला? म्हणजे असं झालं तरी काय? आगीतून सुटले म्हणून मी निश्वास सोडला, पण फोपाट्यात जाऊन पडले. सुनंदा तुझ्यापासून काही लपून राहिलंय का? तुलाही सगळं ठाऊक आहे. आमच्या शिक्षण समितीवर सरकारने तज्ज्ञ म्हणून शरद जोशीला अपॉइंट केलं. शरद भारतात आला आणि अक्षताचा बाबांचा ध्यास अजूनच वाढला. बाबा नुसते फोनच का करतात, आपल्याच घरी येऊन का नाही राहत, असे नाना प्रश्न ती विचारत असते मला. तिला उत्तर देता देता नाकी नऊ येतात. इथे शिक्षण समितीचं काम, कॉलेजचं काम आणि त्यात घरी गेल्यावर हिची प्रश्नावली. मी एकट्या बाईनं कुठे कुठे पुरून उरायचं सांग ना. बरोबर आहे तुमचं मॅडम. एका तारेवरची कसरत परवडली, पण 2 तारांवर स्त्रीनं कसं चालायचं? एकीकडे संसार तर दुसरीकडे करिअर. खरंय, पण ही तारेवरची कसरत करत असताना समाज आपल्याकडे बघत असतोच. ही बाई कधी खाली पडते, कधी हिची फजिती होते, आणि मग काय हसायला ते मोकळे असतातच ग. आपण मात्र कष्ट उपसत बसायचं बस.
मला तर काही कळेनासच झालंय. मॅडम, तुम्हाला नक्की काय कळेन असं झालंय ते सांगू? सॉरी, लहान तोंडी मोठा घास घेते, पण सांग ना. मॅडम, स्त्री पुरुष जेव्हा कुठल्याही स्पर्धेत उतरतात तेव्हा पुरुषाला नेहमी अपयशाची भीती वाटते. कारण समाजाला तो पुरुष म्हणून यशस्वी होईल याची खात्री असते. आणि त्याच्याच उलट स्त्रीला नेहमी यशाची भीती वाटते. कारण समाज तिच्याकडे पुरुष म्हणून ती यशस्वी होईल या खात्रीने कधी बघतच नसतो. आणि तुम्हाला तर इथे 2 आघाड्यांवर यशस्वी व्हायचंय. माझी पूर्ण खात्री आहे तुम्ही यात यशस्वी व्हाल. थँक्यू. बापरे मॅडम, मी निघू? माझ्या लेक्चरची वेळ झाली. ये. काय चाललंय चिंगूताई? दिसतंय ना शांत बसलीये ते. अक्षदा, तू पूर्वी कधी माझ्याशी असं उद्धटासारखं बोललेली नव्हतीस. सॉरी, काय माझ्या झालं? अंगाला हात लावायचा नाही. अरे बापरे, आज आमच्या राणीचा पारा खूप चढलाय वाटतं. आणि हे काय, तुला खायला दिलं त्याला हात सुद्धा लावला नाहीस तू. मला भूक नाहीये. भूक नसायला काय झालंय? आणि हे बघ, तुला ज्याच्यावर कोणाच्यावर रागवायचंय ना ते रागव, पण आपला राग अन्नावर कधीही काढू नये. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. पूर्ण ब्रह्म म्हणजे देव. आपण देवावर कधी रागावतो का? नाही ना. आणि समजा आपण देवावर रागावलो तर देव आपलं ऐकेल का? आजी, तू मला एक सांग, देव नेहमी खरं बोलतात ना? हो, देव आणि लहान मुलं नेहमी खरं बोलतात. म्हणजे मोठी माणसं नाही. कोण मोठं माणूस तुझ्याशी खोटं बोललं सांग बघू मला. सगळे सगळे माझ्याशी खोटं बोलले. असं का वाटलं तुला? आणि काय ग अक्षदा, तू ताईला म्हणे सांगत होतीस की आई खरं बोलत नाही, म्हणजे ही आई तरी खरी कशावरून? नाहीतर काय, ती कोणती चित्रा मावशी, ते तुम्हाला विचारत होते मी फोटो बघताना, कोण आहे कोण आहे, तर तुम्ही कोणी भूत आल्यासारखं 5 मिनिटात झोपायला निघून गेलात. याचा अर्थ काय होता की तुम्हाला मला काहीही सांगायचं नव्हतं, असंच ना? अगं अगं आम्ही सांगितलं नाही का की ही चित्रा मावशीच आहे म्हणून? मग बरं चल, तू खाऊन घे आणि अभ्यासाला बस. चल. मला खायचं नाहीये, मला तुमचं ऐकायचं नाहीये, आणि मला अभ्यास सुद्धा करायचा नाहीये, कळलं? चिंगू, चिंगू तू पुन्हा माझा पेन घेतलंस? चिंगू, चिंगू पेन दे माझं. काय कटकट आहे हिची. चिंगू लवकर पेन दे, मला पेन हवंय. किती वेळा सांगितलं माझं पेन वापरायचं नाही म्हणून. पण मी तुमचं पेन नाही घेतलं मॅम. खरंच हो, तुमची शपथ. इनफॅक्ट मी माझं पेन तुम्हाला दिलंय. काय रे, तुला आता मार पडला असता माहितीये. माहितीये म्हणून तर मी बोललो. आणि आज मला हेही कळलं तुम्ही त्या बिचाऱ्या चिंगीला किती त्रास देतात. आम्ही चिंगीला त्रास देतो? करेक्ट. प्लीज ना, अजिबात नाही. तीच आम्हाला त्रास देत असते. 2 दिवस राहून बघ तू आमच्या घरी. सासूबाई आहे नुसती माझी. पण खरंच आकांक्षा, अगं तुमचे रुसवे फुगवे, तुमची भांडणं ऐकायला मला खूप आवडतं. मी घरात एकटाच वाढलोय ना, त्यामुळे भावंडांची भांडणं, त्यातली गंमत मला कधीच कळली नाही. तेच तर म्हणते, 2 दिवस राहून बघ तू इकडे. आयुष्यभर पुरेल अशी गंमत येईल. एनिवे, तू इथे कसा रे? अनुला भेटायला आलो. बऱ्याच दिवसात आमची भेट नाही, फोन नाही. म्हटलं बघूया तरी मॅडम काय करतायत. सॉरी, बॅड लक. का? अरे अनु अंबाल्याला गेलीये. अंबाला? मावशीचा फोन आला होता, तिला बरं नाहीये. मग काय, आई बिझी असते. आणि अरे माझा उद्या इंटरव्ह्यू आहे, म्हणून मग ठरवलं की अनुच जाईल. कधी कधी गेली कधी ती? काल रात्री. अरे ट्रेनची तिकीटच मिळत नव्हती, मग ती फ्लाईटनी गेली. दिल्लीला उतरून मग पुढे मिळेल त्या वाहनाने जाईल. अच्छा. फोन येईल तिचा रात्री आता. म्हणजे एक आठवडाभर तरी निदान राहील ती. म्हणजे ऍटलीस्ट मावशीला बरं वाटेपर्यंत. तू तिचा
फोन नंबर लिहून घे ना. फोन करतो तिला. दे ना. थँक्स. बरं चल येऊ मी. बाय. बाय. थँक्स अगेन. निशान, हा अनु नाहीये ठीक आहे, पण आमच्याशी पण गप्पा मारू शकतोस तू. नाही, तुझं नेहमीच स्वागत असतं इथे. मला माहिती आहे, पण परत काहीतरी. ओके. हा येऊ मी. बाय. आणि हो, उद्या तुझ्या इंटरव्ह्यू साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. माझं पेन मिळेल. सॉरी. चल बाय. बाय. चिंगू, पेन दे लवकर. चल. मी जिंकलो. मी नाही खेळणार तुझ्याशी. नको खेळू जा. चल. रडूबाई. मी रडूबाई नाहीये. रडूबाई आहेस. नाहीये. आहेस. नाहीये. रडू रडू रडू. मावशी. अरे काय झालं? हा बघ मला सारखा चिडवतो. काय रे? मी जिंकतो तरी रडते. अरे मग तिला एकदा जिंकू दे, पाहुणी आहे ना ती आपली. मी यांच्या घरी पाहुणा म्हणून जातो तेव्हाही म्हणते पाहुणा जिंकू दे. मी जिंकतो. आता मी नाही खेळणार तुझ्याशी. नको खेळू जा. चल रडूबाई. एक मिनिट, तुम्ही भांडू नका, आपण खेळूया. तुम्ही दोघं एकत्र आणि तुमच्या विरुद्ध मी. चालेल? पण मला फसवायचं नाही हं, नाहीतर मी रडीन. द्या. जया, अरे तू माझ्याशी काहीतरी बोलायला आलायस ना, मग बोल ना. असं गप्प का बसून राहिलायस? मला वाटतं सुधा तुझ्या घरी वादळ येणार आहे. त्यात नवीन काय सांगितलंस तू मला? जोशांच्या घरात अशी अनेक वादळ आली आणि गेली. सिरियसली बोलतोय सुधा तू? म्हणूनच मला हसायला येतंय. जया आणि सिरियस, हे कसं काय बुवा झालं? काय झालंय का एवढं सांग तरी. हे बघ सुधा, तुला 3 मुली आहेत, त्यांना तू खूप चांगलं वाढवतेस, वाढवशील, सगळं मला माहिती आहे. त्यामुळे आईची कर्तव्य म्हणजे काय ह्या बाबतीत मी तुला काही सांगावं असं काही नाही आहे. पण तरी अक्षताला तुला सांभाळायला हवं. म्हणजे नक्की काय करू? मला वाटतं सुद्धा तू तिला सगळं सांगून टाक. सगळं. ठीक आहे, मी तिला सगळं सांगून टाकेन. पण ते समजण्याचं तिचं वय आहे आता. असं तुला वाटतं? अगं ती इतकी सुद्धा लहान नाही की तुम्ही तिला काही सांगून फसवू शकाल. तिला कसं सांगावं, काय करावं हेच मला कळेनासं झालंय. पण आज अचानक तू कसं काय बोलतोयस माझ्याकडे? काय नाही अगं, काय झालं, परवा आमच्याकडे अक्षता आली होती ना, आली आणि काहीतरी विचित्रच वागायला लागली. म्हणजे खूप चिडचिड केली, मग धुसफूस करायला लागली. आणि तिला बघून मला एकदम चित्राची आठवण झाली. जया, अगदी खरं सांगते मी, अगदी मनापासून. तिने खूप प्रश्न विचारायला सुरुवात केली, एका पाठोपाठ एक. माझे बाबा कुठे आहेत? ते आमच्या बरोबर घरी का नाही राहत? आईने बाबांना चिठ्ठी दिली म्हणजे काय केलं? माझी आई नाही असं माझ्या मैत्रिणी म्हणतात म्हणजे काय? ही चित्रामावशी कोण? एक ना दोन. आणि तिच्या एकाही प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं. आणि तेव्हाच मी ठरवलं की तुझ्याशी बोलायचं आहे सगळं. तू काय करणार आहेस आता? काय कर, मलाच कळत नाही. जया, जसं मी
आकांक्षा अनुष्काला समजावून सांगितलं ना, तसंच मी हिलाही कधीतरी समजावून सांगणार आहे. पण मी जे सांगेन ते हिला कळेल का या वयात? सांग ना, काय सांगू मी तिला आता? अनैतिक संबंध म्हणजे काय, तिला काय करणार आहे? तिचे बाबा घर सोडून निघून गेले तरी जगाच्या दृष्टीने मी चुकीची ठरले. तिचे बाबा असूनही जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत हे तिला सांगू? तिचे बाबा घर सोडून का निघून गेले हे तिला सांगू? काय काय सांगू? सांग ना मला. कसं समजावून सांगू मी तिला? तूच सांग आता जया. मी तुला सांगायला आलो आणि तू मला विचारतेस. मी तर काय सांगणार? तर पण एक सुचवतो, म्हणजे असं की सुद्धा तू तिने जर काही प्रश्न विचारले तर त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. काही काळ जाऊ दे, काही वेळ जाऊ दे. हळूहळू मला वाटतं तिच्या डोक्यातलं एक संशयाचं भूत उतरेल आणि मग योग्य वेळ काळ पाहून एकदा तिला तू सगळं खरं सांग. जया, एक दिवस ती तुझ्याकडे आली आणि 4 प्रश्न विचारले तर तू एवढा विचारात पडलास. मग माझं काय होत असेल? आम्ही तर एकत्र राहतो, एकत्रच राहणार आहोत. मला तर इतके प्रश्न विचारून ती भंडावून सोडते. काय होत असेल माझं? काय होईल याचा विचार केलास?